हॅलो स्टुडंट्स. तर आस विद्यालयातर्फे मी धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर, अर्थातच संगणक. आणि आजचा आपला चॅप्टर आहे स्क्रॅच. ओके, तर हा चॅप्टर सुरू करण्यापूर्वी मी काही बेसिक गोष्टी चर्चा करणार आहे आपण याच्यावरती. जसं ऍक्च्युली स्क्रॅच हे एक ॲनिमेशन सॉफ्टवेअर आहे. ओके, स्क्रॅच मध्ये तुम्ही ॲनिमेशन बनवू शकता. बट आपल्याला सर्वात प्रथम माहिती पाहिजे की ॲनिमेशन काय असतं. ॲनिमेशन म्हणजे काय? तर ॲनिमेशन तुम्ही नाव तर ऐकले असेल. बऱ्याचशा गोष्टी जसं व्हिडिओ ॲनिमेशन, ऑडिओ ॲनिमेशन, पॉवर पॉइंट मध्ये ॲनिमेशन, अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. पण एक्झॅक्टली ॲनिमेशन असतं काय? ऍक्च्युली ॲनिमेशन असं म्हणजे समजा तुम्ही समजा दोन ऑब्जेक्ट आहे आणि तुम्हाला ते ऑब्जेक्ट मूव्ह करायचे असतील तर त्यावेळी आपल्याला ॲनिमेशनची गरज पडते. ओके, आणि तसेच ॲनिमेशन करून आपण कार्टून्स जे पाहतो ते पण ॲनिमेशन आहे. तसेच जसं ॲनिमेशनच्या बऱ्याचशा मूव्ही पण आहेत, आपण खूप एन्जॉय पण करतो, राईट? तर ॲनिमेशन आपण या सगळ्यासाठी वापरतो. ॲनिमेशन मध्ये तुम्ही गेम्स बनवू शकता, म्हणजे गेम्स मध्ये पण ॲनिमेशन असतं. ऍक्च्युली ॲनिमेशन हा वर्ड ॲनिम या लॅटिन वर्ड वरून आलाय. तर लॅटिन मध्ये ॲनिम शब्दाचा अर्थ आहे सोल, म्हणजेच आत्मा. तर कोणत्याही गोष्टी, जी निर्जीव गोष्ट असते आणि सजीव गोष्ट असते, तर सजीव गोष्ट जी हलते फिरते चालते त्या गोष्टीत आणि निर्जीव गोष्टीत काय फरक असतो? तर आत्मा. जसं सजीव गोष्टीत आत्मा असतो, निर्जीव गोष्टीत आत्मा नसतो. त्यामुळे सजीव गोष्ट ही नेहमी चालते फिरते आणि मूवमेंट करते. तशा प्रकारे आपण नॉर्मल ज्यावेळी ॲनिमेशन करतो त्यावेळी काही ऑब्जेक्टची आपण मूवमेंट करतो आणि त्या हालचालीला आपण म्हणतो ॲनिमेशन. ओके, जसं की हे आहे ॲनिमेशन. अलादीन किंवा स्पायडरमॅन किंवा हे रोबोट्स. तर असे आपण ज्यावेळी कॉम्प्युटरवरती गेम्स वगैरे बघतो, जसं लायन किंग मूव्ही आहे, फ्रोझन 2 आहे, तर या सगळ्या मूव्हीज वगैरे ॲनिमेशन मधून बनतात. तर आजकाल बऱ्याचशा नॉर्मल मूव्ही मध्ये सुद्धा जसं बरेचसे स्टंट, जम्पिंग वगैरे सगळं ॲनिमेशन करून दाखवतात. ओके, तर अशा पद्धतीने आपण बरेचसे इफेक्ट पण देऊ शकतो ॲनिमेशन मध्ये. तर स्क्रॅच ही खूपच बेसिक अशी ॲनिमेशन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, जिथे तुम्ही ॲनिमेशन करून स्टोरी बनवू शकता, गेम्स बनवू शकता किंवा कोणतंही कंटेंट बनवू शकता. ओके, आता इथे अनेक नवीन वर्ड आला, तो म्हणजे प्रोग्रामिंग. तर हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकलाय का? काय असतं प्रोग्रामिंग? प्रोग्रामिंग म्हणजे कोणताही प्रोग्राम करणं. तर प्रोग्राम ऍक्च्युली असतो इन्स्ट्रक्शन्स, म्हणजे आपण इन्स्ट्रक्शन्स देतो आणि त्या इन्स्ट्रक्शन्सचा ग्रुप असतो प्रोग्रामिंग. तर आता समजा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमची जी दिनचर्या असते ते तुम्ही चालू करता, बरोबर? तुमची आई तुम्हाला सूचना देत असते की उठ, ब्रश कर, नाश्ता कर, त्याच्यानंतर आंघोळ करणे किंवा काहीही ज्या सूचना असतात त्या तुमची आई देत असते. तर त्या सूचना काय असतात, रोज रोज ती देत नाही, बरोबर? त्या सूचनांचा एक सेट असतो, म्हणजे तुम्हाला रोज उठल्यानंतर तुम्हाला ती सेम गोष्ट करायची. तर त्याला म्हणतात प्रोग्राम. त्या सूचनांच्या पूर्ण एका ग्रुपला किंवा सेटला म्हणतात प्रोग्राम. तर अशाच बऱ्याचशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत ज्यातून आपण सॉफ्टवेअर निर्माण करतो. जसे की फोटोशॉप, ते पण एक सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहे ते पण एक सॉफ्टवेअर आहे. पण प्रोग्रामिंग म्हणजे काय? ते सॉफ्टवेअर बनवण्यासाठी तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरता. जसे C++, जावा, व्हिज्युअल बेसिक, पायथन.
तर या सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. तर स्क्रॅच पण एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ही एक GUI प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. GUI चा आपण फुल फॉर्म पाहिलेला आहे. तर काय फुल फॉर्म असतो GUI चा? बरोबर. GUI चा फुल फॉर्म आहे ग्राफिकल युजर इंटरफेस. म्हणजे स्क्रॅच मध्ये आपण समोरासमोर बघून ऑप्शन्सना क्लिक करून त्या ऑप्शन्सचा वापर करून एक ॲनिमेशन बनवू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने झाले स्क्रॅच. तर ॲनिमेशनची एक व्याख्या काय आहे? ॲनिमेशन ही एक अशी पद्धत आहे ज्यात हलत्या प्रतिमांसारखे दिसण्यासाठी आकृती हाताळली जाते. पारंपरिक ॲनिमेशनमध्ये छायाचित्रण करण्यासाठी आणि चित्रपटासाठी प्रदर्शन करण्यासाठी पारदर्शक सेल्युलॉइड पत्रकांवर हाताने प्रतिमा रेखाटल्या किंवा रंगवल्या जातात. म्हणजे काय? तुम्ही पाहिले असेल जसे एक छोटंसं बुक, त्या बुकमध्ये समजा तुम्हाला जर एखादी कार मुव्हिंग दाखवायची असेल किंवा एखादा डान्स करताना एखादा जर ऑब्जेक्ट दाखवायचा असेल तर तुम्ही त्या प्रत्येक पेजवरती हलका हलका स्लाइटली चेंज करून ते असे तुम्ही दर्शवू शकता की तो मुवमेंट जो आहे तो किंवा ऑब्जेक्ट जो आहे तो डान्स करतोय. तर त्यासाठी काय होतं, त्यासाठी तुमचे एकतर तुम्हाला त्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो, त्याच्यासाठी खूप वेळ लागतो आणि त्यात जर एखादी मिस्टेक, कारण ते आपण हातानं करत असतो, तर एखादी जर मिस्टेक आपण केली तर पूर्ण ॲनिमेशन ते गडबडतं. तर हे आहे ॲक्च्युली पारंपरिक ॲनिमेशन. ओके, तर हे पहिल्या पूर्वीच्या काळी व्हायचं. तर आजकाल काय होतं, आजकाल ॲनिमेशनसाठी आपण असे सॉफ्टवेअर वापरतो, त्याला म्हणतो आपण डिजिटल ॲनिमेशन. तर जसे की हे स्क्रॅच एक आहे खूपच बेसिक, तसेच बाकीचे फ्लॅश एक सॉफ्टवेअर आहे ॲनिमेशनचं, ते पण एक खूप चांगलं सॉफ्टवेअर आहे. तर जसं ॲनिमेशन म्हणजे बॉल, तुम्ही 2-3 बॉल ॲड केले आणि ते बॉल तुम्ही मूव्ह करताय, त्याला पण ॲनिमेशन म्हणतात. जसे तुम्ही कोणतेही 2 ऑब्जेक्ट किंवा एखादी स्टोरी तुम्ही नॉर्मली सांगताय आणि आता सध्या जस्ट मी तुम्हाला हे पिक्चर दाखवते, तर हे स्टील पिक्चर आहे, यात काय मूव्ह होत नाहीये. ओके, तर मी यात जर समजा काही मुवमेंट केली, काही हालचाल केली, समजा काहीतरी फिरणे किंवा इकडून म्हणजे एका जागेवरून गोष्ट दुसऱ्या जागी घेऊन जाणे, तर अशा हालचालीला म्हणतात ॲनिमेशन. ओके, क्लिअर? तर ॲनिमेशन हे असतं, म्हणजे ॲनिमेशन एक प्रोसेस आहे ज्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी आणि खूप खूप इंटरेस्टिंग गोष्टी करतो. ॲनिमेशन मध्ये तुम्ही बरेच काही करू शकता. जसे गेम्स, तुम्हाला मारिओ गेम्स जर माहिती असेल, मारिओ गेम्स किंवा तुम्ही कॅन्डी क्रश खेळता किंवा गेम मोबाईलवरती जेवढ्या गेम आहेत सगळ्या ॲनिमेशन्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही गेम्स वगैरे सुद्धा बनवू शकता. अच्छा, तुम्हाला मराठीत असं काही माहिती आहे का की कोणत्या मूव्ही ॲनिमेटेड मूव्ही आहेत किंवा कोणती सिरियल ॲनिमेटेड सिरियल आहे? बरोबर. तर हे आहे ॲनिमेशन मूव्हीज. घाट घाटोत्कच किंवा पंगा गँग, लव कुश, बाल गणेश, टेल टून्स. तर मराठीत सुद्धा तुम्ही पाहत असाल, जसं बाल गणेश किंवा हनुमानची जी सिरियल वगैरे असते, ती पण कार्टून टाईप असते पण ॲनिमेटेड असते. आणि त्यात काय होतं, तुम्ही जर नॉर्मल जर माणसाने ऍक्टिंग केलेली सिरियल पाहत असाल किंवा मूवी पाहत असाल, त्याच्यापेक्षा ॲनिमेटेड ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी खूप इंटरेस्ट येतो आणि खूप, मला तर खूप ॲनिमेशन मूवीज आवडतात. ओके, तसंच लायन किंग आहे, फ्रोझन 2 आहे. तर अशा पद्धतीने ॲनिमेशन मूवीज भरपूर आहेत, तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला शिकायच्या दृष्टिकोनातनं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत. जसं आपल्या इतिहासातले शिवाजी महाराज, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची सुद्धा ॲनिमेटेड स्टोरी आहे, ती तुम्ही पाहू शकता.
तर अशा पद्धतीने ॲनिमेशन मध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहू शकता. आणि जसे मी तुम्हाला सांगितले की ॲनिमेशन बनवण्यासाठी बरेचसे सॉफ्टवेअर आहेत. फर्स्ट सॉफ्टवेअर ते मी तुम्हाला स्क्रॅच हे सांगितलंच. ओके. आणि नेक्स्ट सॉफ्टवेअर आहे आपले ॲडोब इलस्ट्रेटर, फोटोशॉप, स्क्रॅच ऑलरेडी आपण शिकणार आहोत, पेन्सिल 2D, टून्स आणि ॲनिमेकर. तर हे जे सॉफ्टवेअर आहे पेन्सिल 2D, टून्स, ॲनिमेकर, हे सॉफ्टवेअर बेसिक शिकण्यासाठी खूप चांगले आहेत. एकदम जे लोक एकदम स्टार्टिंग सुरुवात करतात ॲनिमेशन करण्यासाठी त्यांच्यासाठी हे सॉफ्टवेअर खूप चांगलं आहे. ओके. तसेच ॲडोब इलस्ट्रेटर यात तुम्ही खूप चांगल्या ड्रॉइंग सुद्धा करू शकता आणि बऱ्याच गोष्टीत ॲडोब इलस्ट्रेटर हे वापरलं जातं. जसं बऱ्याचशा जाहिरातीत सुद्धा ॲडोब इलस्ट्रेटर वापरलं जातं. तर हे ॲडोबचे सगळे सॉफ्टवेअर आहेत. ॲडोब एक कंपनी आहे. तसेच फोटोशॉप इथे सुद्धा तुम्ही बनवू शकता. तसेच फ्लॅश एक आहे, ते पण एक ॲनिमेशन सॉफ्टवेअर आहे. ओके. तर स्क्रॅचच्या विंडोमध्ये तर आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूच, पण ॲनिमेशन बद्दल तुमची कन्सेप्ट क्लिअर होणे खूप गरजेचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं जस्ट इंट्रोडक्शन, स्क्रॅचची इंट्रोडक्शन आपण पाहिली आणि आपण पाहिलं की ॲनिमेशन काय असतं, ॲनिमेशन बनवण्यासाठी कोणकोणते सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो, तसेच ॲनिमेशन मूव्हीज काय असतात. ओके. तर तुम्ही ॲनिमेशन मूव्हीजची लिस्ट बनवा आणि तुम्हाला त्यावेळी समजेल की मराठीत सुद्धा ॲनिमेशन बऱ्याचशा जागी वापरलं जातं. जसे सिरियल असू देत, मूव्ही असू दे किंवा स्टोरी असू देत. ओके. आणि आपण नेक्स्ट सेशन पासून स्क्रॅचचे बेसिक शिकणार आहोत आणि तसेच ॲनिमेशन सुद्धा शिकणार आहोत. तर नेक्स्ट सेशन बघायला विसरू नका. थँक यू. हॅव अ नाईस डे.